बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। शहापूर येथे आदिम कातकरी संघटनेची बँक लोन संदर्भात बैठक संपन्न। दिनांक 18 सप्टेंबर रोजी शहापूर येथे आदिम कातकरी संघटनेच्या कार्यालयात आज महिलांची बैठक संपन्न झाली। यामध्ये बँकेच्या लोन संदर्भात गावठण जमीन, घरकुल सर्वे तसेच 25 सप्टेंबर रोजी अंबरनाथ येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी संघटनेचे संस्थापक जगन दिवे, तालुका अध्यक्ष जया गिरा, युवा मोर्चा अध्यक्ष रत्नाताई चौधरी, तालुका शहर उपाध्यक्ष रेखा वर्मा, अश्विनीताई थोराड, नितीन मुकणे, संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दादा, आज आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या वतीने आपले हजारो महिलांच्या उपस्थितीत आज इथे मीटिंग झाली। कसल्या संदर्भात झाली आणि काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात आज इथे आदिम कातकरी संघटनेच्या ऑफिसला सर्व आदिवासी महिलांची फसवणूक बँकेकडून झालेली या संदर्भात सर्व महिलांची मीटिंग घेण्यात आली। ह्या मीटिंगमध्ये विषय असा आहे का आपला बँकेचे जे साहेबांना पण फोन लावून विचारले का चार्जशीट दाखल केले का, त्याही सांगितलं चार्जशीट दाखल केले। आता आमच्याकडे हा विषय राहिला नाही पोलिटिशियनकडे, तर मी कोर्टामध्ये जा आणि आता याचा निर्णय कोर्टात लागेल। या संदर्भात सर्व महिलांना शी बोलणं करूनच झालंय विषय। आणि दुसरा मुद्दा का लवकरात लवकर ह्या काहीतरी ह्या बँकेवाल्यांचा आणि अजूनपर्यंत बँकेवाले नोटीस देतच आहेत, तर सर्व महिला आज हजारो महिलाच्या संख्येने इथं शहापूर आदिम कातकरी संघटनेच्या ऑफिसला महिला जमा झाल्यात। आणि माझं म्हणणं आहे का आज 25 सप्टेंबरचा कार्यक्रम अंबरनाथ तालुक्यामध्ये करण्यात येत आहे। दरवर्षी आपण शहापूरमध्ये करतोय, पण अंदाजचा 2025चा जो कार्यक्रम आहे तो हुतात्मा नाग्या महादू कातकरींचा 25 सप्टेंबरचा तो अंबरनाथमध्ये करण्यात येईल। तर सर्व महिलांना मी सूचना देण्यात व सर्व आदिवासी समाजाला की त्यांनी अंबरनाथ तालुक्यामध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। आज इथं मीटिंगमध्ये काही महिला विषय मांडले गेले की आम्हाला राहायला जागा नाही व पाण्याची सुविधा नाही, तर याच्यासाठी मला वाटतं आदिवासी समाजाला जिथे नाही तिथे ग्रामपंचायतनी व पंचायत समितीने बोरवेलची सुविधा, पाण्याची सुविधा लवकरात लवकर करून द्यावी। व ज्या ठिकाणी आदिवासी कातकरी समाजाला राहण्यासाठी घरं नाही व गावठाणं मंजूर काही ठिकाणी झालेले आहेत, पण इतर संघटनेचे कार्यकर्ता बोलतात का ते गावठाणं आम्ही मंजूर करून दिली आणि कातकरी समाजालाच विरोध करतात। कातकरी समाजाला गावठाणं मंजुरी झालेले आहेत, मग प्रशासनाने दिले का अजून कोणी संघटना देते? याच्यावर मला वाटतं हा माझा एक महिला ही विषय माझ्याकडे मांडला म्हणून मी मीडिया पुढं हा विषय मांडला आहे का नेमका शासन देतंय, शासनाने दिले ते गावठाणं का संघटना देते? माझा एक प्रश्न आहे राहील शासनाला।